सो नमस्कार, मी वेदांत पोरजे उर्फ वायरस परत एकदा स्वागत करत आहे न्यू ब्लॉग मध्ये. आजचा उत्साह एकदम भाई 7 वेळा असणार, कारण आपण चाललोय कोकणात. अभी मजा आएगा ना भिडो. रत्नागिरी मध्ये. त्यासाठी बघा पॅकिंग. अक्का पासारा ही बॅग आहे, अंथरून बांगरून हे सगळे कपडे घेणार आहे आपण आणि आत बसवायचे सगळे. आणि उद्या मेन मजा होणार आहे. आज रात्री पॅकिंग करून गपचूप झोपून घेतो. उद्या सकाळी दाखवतो काय करणार ते. हा, सगळ्यात पहिले सामान दाखवतो काय काय ते. पहिले हा तर इग्नोर करा द्यायचं आपल्याला. नोटपॅड सगळं नोट करायला, औषध पाणी जरासं, स्टोरेजसाठी पेनड्राईव्ह, मॉइश्चरायझर आणि फेस वॉश, एक छोटी टॉर्च आणि ही अजून एक ब्लॉगिंग स्टिक जी माझ्या एका फ्रेंडला पाहिजे. आपला आहे नेक कुशन्स, क्योंकि ये आराम का मामला आहे. आणि बाकी सेम आपले नॉर्मल कपडे असणारे. एवढं काय स्पेशल घेतलं नाहीये, बघू अजून काय भेटतं तर टाकेल बॅगेत. आणि आता पॅकिंग वगैरे करून पुढचा किस्सा बघतो कसा काय. Good morning to you. हे वेलकम बॅक. सो मी आता घरातून निघालोय, मेन रोड कडे चाललोय. आणि मेन रोडला साहिल थांबलाय मला घ्यायला यायला. तर पाऊस वाढायच्या आधी फटफट जातो मेन रोडला. आहे बघा बॅग्स वगैरे घेतल्या लागतात. माहित नाही दिसतंय का नाही. आईला पाणी पडतंय आणि फोन वॉटरप्रूफ नाहीये आपला आधीच. तो आहे बघा समोरचा रोड, त्या साईडला जायचंय मला. आणि कोकणाची ट्रिप एवढी स्पेशल याच्यासाठी आहे कारण ही आमची फर्स्ट ट्रिप आहे, ज्यात सगळे पोरं आम्ही एकत्र चाललोय. फर्स्ट टाइम एकदम लांब. म्हणजे जवळपासच्या ट्रिप तर खूप केल्यात, पण लॉंग ट्रिप पहिल्यांदा आहे. आणि ही ट्रिप करायला एवढे पापड बेललेत ना आम्ही, एवढे पापड बेललेत. परमिशन घेता नाके न वाहिले होते पोरांचे. आणि भाई कशी बशी करून परमिशन घेऊन आम्ही ट्रिप सक्सेसफुल करतो. असं झाले नाहीये, बघा बाहेर डगरचं काय माहित नाही. साहिल थांबला इथं. डिक्की बोला ना. ऐक. सो आम्ही आता पनवेल स्टेशनला आलो आहोत. प्लॅटफॉर्म 6-7ला जायचंय बहुतेक तरी. तिकडे 5ला प्लॅटफॉर्म 5ला ट्रेन लागणार आहे. सो तिकडे परत थांबले असतील. आणि आम्ही हा अख्खा बोऱ्या बिस्तर घेऊन चाललोय. आणि त्यात हा पाऊस. पावसामुळे सगळं टेन्शन आलेलं मला. जायचं कसं, ट्रिप कशी होणार अशा पावसात. पण होते सगळं मॅनेज. बघा आता कावळा पण येस. आणि कोकणात आम्ही जाणार होतो. अरे यार ट्रेनचा आवाज आता. मला पण सुट्टी झाली. ए तुमचं ठीक आहे, मला पण सुट्टी दिला. बघा मीटअप झाला सगळ्यांचा आता. सगळेजण आलेत, फक्त तन्मय बाकी. तो पण जरा वेळात येईल. आणि सगळ्यात जवळ पण तन्मयच राहतो. अजून आला नाही कधी. सोमकडे बघ. बाकी सगळं तिला डोळा फुटल्यावर पण आता इथं जास्त आवाज होतो का ते माहित नाही मला. सुशोभ पण अर्थ नाही असं पण. चलो भाई जागा वगैरे केली, अरेंजमेंट केल्या सगळ्या. आता ऑलमोस्ट सगळे पोरं एकाच जागेवर बसले. राडा होणार, पोरं ऐकणार नाही भाई. खूप मजा येईल आता.
बेस्ट एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स सुमित देखा ना तूने दिल पे चलाए ऐसी चुरिया तुला माहितीये का तो पण तूने दिल पे चलाए ऐसी चुरिया मेरा खेल खत्म है बिल्डिंग लागे बरं रिटेक काय म्हणू आता बद्दल झालं ते झालं आयुष्यात काहीतरी शिकलो तिथलं येऊन 2 सीट ट्रिप नंतर करणार आहे पुढे दृश्य नको लागायला स्टोरी अपडेट करत राहील उद्यासाठी मी एक्साइटेड आपण चाललोय गणपती आता एवढं जगा शूट केलंय आवाज येतो काय नाही माहित नाही कारण ट्रेनचा पण आवाज आहे आला तर ठीक आहे नाही आला तर ठीक आहे बघा 2 शब्द कंटिन्यू बोलत दोन शब्द मी बघा हा एक माणूस आणि ही किती कमीत कमी 2 4 6 8 10 9 आणि 11 पोरं इथे आहेत 12 पोरांचे सीट आहेत आणि अख्खे काऊस तिकडे खाली पडले 3 जण रखवाली करत आहेत त्या लगेचची आणि हा लगेच आहे आपल्या इकडे हा लगेचची आमची रखवाली इथे चालू आहे काय इथे रमी घ्यायचे प्लॅन चालू आहेत आणि इकडे स्टॉक मार्केट आलेत लोकांचे चॉकलेट भेटले तुम्ही खुश आहेत अरे इथं कर ना आला याची काय तो बघता आला असा त्याला उचलला गेलाय आता खाल्ली आमची तिथं शक्यता दिलेलं आहे तिथं तरी मग आम्हाला पाठवलंय कारण झाली एकदम मॅजिकल ट्रिप आहे ही मोमेंट एकदम मोठा आहे वाट लागेल ही माफिया ओपन युअर आईज डिटेक्टिव्ह ओपन युअर आईज आणि डॉक्टर हे बघ रॅन्डम किल पहिले माफिया करणार माफिया तू आहेस तू डोळे उघडशील तू गॉडला सांगशील कोणाला मारायचं आहे याला मारायचं बोलायचं नाही बोलायचं इशारा काही पण कर आता बोल माफिया पहिला माफिया तुला पाहिजे अरे दुसरा गॉड कसा गॉडला मारशील का गॉड सगळ्यांना लक्ष ठेवतो दुसरा डिटेक्टिव्ह मग डिटेक्टिव्ह ओपन युअर मग डिटेक्टिव्ह गॉडला विचारू शकतो हा सांगतो ना खूप सांग ना मग हा अरे कारण की भावा इथं विषय काय चालू आहे तुझं काय चालू आहे एक डिटेक्टिव्ह का बोलतो कारण की 2 डिटेक्टिव्ह बोलतो तू 2 माफिया एक साथ दिली होती एक साथ दोघांना सस्पेक्ट जाईल गॉडला तर विचार गॉडला डिटेक्टिव्ह विचारेल ना 2000 years later तुला करतोस आराम कर निम्मी अर्धी जर्नी झालेली आहे आणि टाइमपास सुरूच आहे आपला मस्ती करतो पेपर गेले भाई तुमचा वा पाडशील खाली डायरेक्ट गायब याची तर काहीतरी चालू आहे एकटाच बसलाय नैराश्य जरा शांतीचा माहोल झालाय काय तुला आवाज काय येतोय गाणं नाही लावलं मध्ये तुला कसं
लिपसिंग वाच शकतो मी भावा. मी बोललो ते कसं तुला ऐकू आलं? थोडं कमी काय टोचतोय. मी बोललो ते तुला कसं ऐकू आलं? तू बोलतो ते मला कळत नाही, पण मी तुला सांगू शकतो तू काय बोलतोय. ए साहिल बाबा झोले 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 ऐकू येत तन अरे तुझी आई. मी शाळेत टीचर तळलं न तन तन ड य तुझी. कोण रे तो? आगमन टपली घेऊ का रे? पाणी पडलं ना. फेकतोय काय बघा तन्मय मेन आता मेन गोष्ट थांब हा सकाळी सकाळी टाय ना थांब सकाळी सराळी सरकारी सकाळी 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 सोडून सगळं बोलते सकाळी सकाळी सरळ सकाळी सकाळी अरे सकाळी हा. पातळ पातळ पाद पातळ पंत पातळ पंत पाद पातळ पातळ ऐकू जाते पातळ पातळ 2 वेळा पातळ. अरे नाही ऐकू जाते बरोबर बरोबर बरोबर. नाही ना पातळ पातळ मी सकाळी पातळ पातळ भागलो शी केली शी केली पूर्ण बोल बोलला पूर्ण परत बोल. सकाळी 2 वेळा पातळ केली. अरे पातळ पातळ मी वेळा बोलायचं होतं ही सकाळी 2 पातळ 2 शी केली. पातळ 2 शी आता केली. लिहू, आता आमची ट्रेनची जर्नी ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आली आणि आम्ही आता आहोत इथं अरावली स्टेशनला आणि अर्धे लोक आधीच आडवे झाले. एक हा दुसरा आडवा झालाय, हा तिसरा आडवा झालाय, हा चौथा आडवा झालाय. 4 गाडी इथंच आडवे झाले. अजून जरासा वेळ किती वाजले? हे टाइम काय? 1:12. 1 तास आहे अजून. 40 मिनिटं आहे. 40 मिनिटांची जर्नी कंप्लीट. हो लेट निघालो आपण. चिपळूणला ट्रेन जास्त वेळ थांबलेली म्हणून जरा लेट होईल आम्हाला. हा बघा हा इथं ए तू काय बघतोस? काय काय बघत असतं रे? स्टे ट्यून. मुक्काम पोस्ट. चलो गाइस, आफ्टर लॉंग वेट आपला स्थानक स्टॉप आलेला आहे. येस येस, रत्नागिरी. पहिले बघू. हा, रत्नागिरीमध्ये गृहप्रवेश झालेला आहे आपला. हा तेच गृहप्रवेश. 13 ग्रह रत्नागिरी. बाकीचे कुठे आहेत? कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? पाणी फेकला बाहेर. हे कसं वाटतंय? मला टी शर्ट नव्हता काढायला पाहिजे होता माझा. आता होईल धुरळा. ए कसं वाटतंय? कसं वाटतंय? हट. खूप फ्रेश वारा आहे हा, आणि असं रिलॅक्स वाटतं. वाऱ्यामध्ये जाणे पाहिजे. आई ग गार वाटते. अजून कोण बाकी आहे? साहिल आहे आणि मानस आहे. वेट कसं वाटतंय रत्नागिरीमध्ये? रत्नागिरी कसं वाटतंय? गडी कॉलर बोलतोय आता म्हणून
एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. आता रत्नागिरीची हवा लंग्स मध्ये भरतोय. भाई मला झोप आलेली एकदम. उतरलो ना फ्रेश झालो मी असा. पहाटी कुठे गेली रत्नागिरीची? प्रकारचं सुकून मिळेल. पहाटी असते ना अशी रत्नागिरी. हा ठीक आहे. भाई असं झालेलं की अरे थांबतच नाही. अरे आता थांबेल, नंतर थांबेल, शेवटी थांबली. अरे मग आम्ही एक टनल बघितली होती. एवढी मोठी टनल होती भेंडी. 14 किलोमीटर. हा 5-6 मिनिटं असाच कॅमेरा घेऊन बोल. हनुमान बोलला लॉंगेस्ट टनल हा एशियातली ना, इंडियात. सॉरी इंडियातली लॉंगेस्ट टनल रत्नागिरीमध्ये. काय घेत हो टाकला. आता डायरेक्ट भेटूया अरमानच्या घरी. म्हणजे खायचा पैसा आहे ना, काय माहिती. आधी खाऊ पिऊ मग घरी. हा दे ना. काय टोयोटा बोलला असेल. गाईज आपण रत्नागिरीमध्ये आलोय. हे बघा, वेलकम टू द मँगो सिटी. आणि बघा स्टेशन बघा रत्नागिरीचं. भाई हे तरी अजून अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये. एवढं भारी स्टेशन आहे ना, आणलं पाहिजे भाई. टुरिस्ट प्लेस वाटते अशी चांगली. आणि आता माहित नाही आता मी काय करतोय. डोंट नो. बाबा आखी जमाते. हे बघ ए मारामारी. काय करू? फोन का दिलास मला? याचे नाही काढू. ठीक आहे. आता काही व्हिडिओज यांनी काढल्या जातील. फोन 15 मे बी यांनी काढल्या जातील. चलो, आपली चिकन थाळी आलेली आहे. चिकन थाळी आम्हाला जरा तिकडे व्हेज वाले. आम्ही ताळी नाही घेतली तर आम्हाला घेणार नाही का ब्लॉग? अरे भाई घे, थाळीच आहे रे. तुझी थाळी आल्याशिवाय घास नाही उचलणार. घे. हा ठीक आहे. आता याच्यात ताव मारलेला आहे. थांब. सो जस्ट आता आम्ही मस्त की चिकन थाळीवर ताव मारला. तू वेज ना, लायकी नाही तुझी. श्रावण बाबा कोकणात आलाय. मग मी पण श्रावण पाळणार होतो, पण मग विचार केला आपण कोकणात आलोय फर्स्ट टाइम, तर मग श्रावण पाळून अर्थ नाहीये. श्रावण आपण दरवर्षी पाळतो, पण मग कोकणात नॉनव्हेज खाऊ मस्तपैकी. हा एक्सपिरियन्स पण वेगळा आहे. सो मग विचार केला जाऊन दे, 4 दिवस खातो, नंतर आता पण श्रावण का आपला कंटिन्यू करतो. आणि आता मी चाललोय अरमानच्या घरी रत्नागिरीमधून. एवढा बाहेर रस्ता आहे, आजूबाजूला अख्खी हिरवळ, गाई म्हशी आणि असा गार वारा. दाखवतो. मला चालत दाखवायचा होता रस्ता, पण फोनला स्टेबिलिटी नाही आहे एवढी, म्हणून अख्खी फुटेज अशी गट हालत सारखी, म्हणून मग ते दिसायला चांगलं वाटत पण नाही, म्हणून मग थांबून दाखवत होता फुटेज. अरे कुठे येते काका आपल्याला? ए अरे काय आहे? ए मलबा भाई पै मलबा पनवेल मध्ये आलाय का? कसं पण चालतंय, त्या लिफ्ट टाकला. तर तुला घरी गेल्यावर दाखवतो काय आहे ते. घर कसं असतं ते मला पण माहित नाही. टेरेस वगैरे आहे सांगितलंय, मस्त आहे, बघू. शाळा हो रे नो. आपण घराच्या इथं पोचलेले आहोत आणि इथे ऐक पोरं ऑलरेडी बसलेत पोरं. आम्ही नारळ घ्यायला थांबलेलो ऍक्च्युली, मग आम्हाला जरा उशीर झाला. काय बोलतो वीर भाई? अर्तन वर्तन बाबा ही बाहेर निघायचं कसं रे? हे अरमान अरे तिथे कोण ऐक ना सुमित, 10चा एक कोणाला मारून टाकायला मस्त आहे एकदम, कळणार पण नाही. अरे ते अरमानच्या फॅमिलीचा गडा खाता नाही तिथे खालती.
बाबा माहितीये का? हा. इथून मागे इथे हे झाड आहेत. कसली झाड आहेत? फुलांची झाड आहेत. हा एक वेगळा रूम आहे. हा एक अरे वेगळा त्या room आहे. दाखव ना बोलण्यापेक्षा. हे बघ आता बघा पाडला ना नारळ भाई. पाणी आहे हो वाव इकडे खोदा. वाव हो पाणी इकडे खोदा. अरे हे बघा पाणी आहे. डिस्ट्रिक्ट स्टील वर्क्स 50 रुपये का डिस्कवर ऍक्टिंग का. आता आजू अँड बाजू का परिसर देखते आई. शेवाळ आहे जरा जरासा पण ठीक आहे. आईला वॉश बेसिन. अरे अरे हे गावचं बेस्ट असतं बघ. मागची बाजू आणि पुढची बाजू. हा ना इधर से आओ उधर से जाओ इधर से जाओ. मग आजला बसली का लपाछुपी बाई. चिकन घाललाय ना आता. हा, मग आता मी जरा आपण जरा वर जाऊ आता. वरतून व्ह्यू दाखवतो. हा मी मध्ये एक गोष्ट नोटीस केली आहे. जी नवीन क्रॉक्स आहे ना त्याचा ग्रीप भारी आहे. आता इथं एवढा शेवाळ आहे. एवढा पण नाही सडकलाय. डिमार्ट मधून घेतली 300 रुपयाला मॅक्सिमम. इथं पण सरकत नाहीये भाई. क्वालिटी आहे क्रॉक्स मध्ये. गच्चीवर आलोय. एवढी उंच नाहीये बट चांगलं वाटतं एकदम. हे बघा आपण या साईडने आलेलो. इथून पण एक रस्ता आहे बहुतेक तरी जो रात्री डिस्कवर केला जाईल. ठीक आहे भाई. हे बघा कोकोनट ट्रीज आणि गार वारा भाई. भारी वाटतंय कसला. पीस तर आहे भाई. शांतता तसं एकदम असं वाटतंय भाई इथंच बसून राहायचं आता मस्तपैकी. पनवेल नको आता परत. पण कॉलेज आहे जावं लागेल. बघू आता खाली जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊ. आणि नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता ट्रॅव्हलर येणार आहे आमची. ट्रॅव्हलर बसची बुक केलेली. मग तिकडून आम्ही 2 स्पॉटला जाणार आहे आज. स्पॉट्सचं नाव काय होतं भाटे आणि काहीतरी होतं विसरलो मी. तिकडे जाऊ आणि मग परत घरी. ठीक आहे चलो नीचे. हां तर चलो आपली ट्रॅव्हलर आलेली आहे. एक्झॅक्ट घ्यायच्या समोर. ही आहे आपली ट्रॅव्हलर. या ट्रिपसाठी आपण जेवढे पण 4-5 दिवस फिरणार आहोत हिच्यामधूनच फिरणार आहोत. ठीक आहे बघू आतला काय विषय. नमस्कार. आईला काका स्पीकर चालू आहेत. मेन कामच झालं. झाला. मी ही जागा बघत आहे. या साईडची खिडकी इकडे माझी ही खिडकी आहे सांगतो. तू टायरवर आहेस. काय टायरवर तर गेला. हे टाइमपास. बघू बाबा आता सगळे एक एक करून निघतील असे घरात बाहेर. गाईज आम्ही पोहोचलो आहोत भाटे बीच वरती. हे बघा आपले भाई काय स्पॉट आहे यार. काय कसली प्लॅनिंग. किट आणलं काय. मला वाटलं काय आणलेलं मस्त. भाई साहिल नाही मस्के भाई भारी स्पॉट आहे. काय पण बोल. या बघ साहिल कसा चिल करतोय मस्त. अरमान कुठे आहे. अरमान भाई तुला भारी स्पॉट आहे भाई. छान वाटलं. भाई समुद्र असा भाई मोठ्या मोठ्या लाटा दिसतात एकदम असा.
वारा खूप आहे. हा आणि वातावरण प्लस मित्र बस भाई अजून काय मजा आयुष्यात. भाई खुश झालो. सरदार खुश हुआ.